अरे शुभ्रा, ये ये बस, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. अनुराग, मगाशी असे अचानक निघून का गेलात? ते मला जरा अचानक यावं लागलं, अचानकच, म्हणून मग मी पटकन आलो इकडे. तेच काही काही प्रॉब्लेम झालाय का? ते जरा काम होतं, ते मला अचानक आठवलं, विसरून गेलो होतो ना मी, तर त्यासाठी मी निघून आलो पटकन इकडे. अचानक काम आठवलं? तुम्ही बबडूला सांगितलं की प्रॅक्टिसला जाऊया क्रिकेटच्या? तेच डोक्यातून स्किप झालं होतं माझ्या, म्हणून त्याला कमेंट केलं. पण चॅम्पला तुम्ही सॉरी सांगा नेक्स्ट टाइम. ठीक आहे. बाबांनी गावाहून येताना लाडू आणलेत तुमच्यासाठी, ते तरी घ्याल का? ओके. थँक्स सांगा बाबांना. निघू मी? हो, हां चालेल. ठीक आहे, बाय. शुभ्रा कुठे गेली? गेल्या त्या. अरे 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 काय चाललंय सगळं? शी 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 शी. काय 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 झालं? अरे काय बघ ना, काय किचनची वाट लावून टाकली आहे सगळी तुम्ही माझ्या. 4 दिवस मी काय गावाला गेलो, किचनची वाट लावून टाकली तुम्ही सगळी. अहो सगळं नीट तर ही जागच्या जागी आहे. हे नीट म्हणतेस तू? हा मसाल्याचा डबा असा इथे ठेवतो कोणी? हा आता तिकडे राहिला का? ठीक आहे, पण एवढं काय बिघडतंय? एवढं काय बिघडलं? हा चहा इथे, साखर तिकडे, फ्रीज तर बघायलाच नको बाबा. भरून तू जात असेल तो असा. अहो काय असं बोलताय तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे. बरं झालं तू शुभ्रा आलीस. बघ तुझे बाबा किती कटकट करतायत. ते म्हणतात की आपण त्यांच्या किचनची वाट लावली. आता तुम्ही दोघं मिळून बघा तुमचं किचन. हा, तुम्ही आणि तुमचं किचन तुमच्या हवाली केलंय. मी काय करायचं ते करा, मी चालले. मी 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 कटकट करतोय. मी कटकट करतोय. बाबा काय झालं? काय झालं? अरे काय झालं? काय झालं? ही तेलाची बाटली बघ, मी इथे ठेवतो, ती तिला ठेवून दिली. मी करते सगळं. काय झालेलं नाही, मुद्दाम करतोय मी कटकट. काय कटकट केली की ती चिडते ना, चिडली की तिला समजायला लागतं. परत चिडवायचं तिला, परत समजवायचं. गंमत जरा. शुभ्रा, ए शुभ्रा, काय ग? सॉरी, आता काही बोललात का? माझं लक्ष नव्हतं ऍक्च्युली. खूप काही बोललो. तुझं लक्ष कुठे? बाबा, अनुराग माझ्याशी असे का वागतात कळत नाहीये मला. असे म्हणजे कसे? म्हणजे एक्झॅक्टली मला नाही सांगता येते, पण मला असं वाटतं की ते मला टाळतायत. टेन्शन घेऊ नको, काहीतरी कामाचं प्रेशर असेल. नाही तसं नाही बाबा, आमच्या दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री झाली आहे ना. त्यांनी इतक्या वेळेला आउट ऑफ द वे जाऊन मला सपोर्ट केलाय बाबा. पण अलीकडे मला असं वाटतंय की मी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करतेय का? सगळं माझं बर्डन मी त्यांच्यावर टाकते असं वाटतंय मला बाबा. टेन्शन घेऊ नको, तुमची दोघांची चांगली मैत्री म्हणतेस ना तू, तोच तुला सांगेल त्याला काय प्रॉब्लेम आहे तो एक दिवस. अरे थँक्यू अनुराग, तुला कसं माहित मिळणार म्हणून?
अनुराग तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय की तुझ्या जवळ यायला घाबरतोय? गंध. अहो या बोटाने नसतं लावायचं, हे बघा त्याला अनामिका म्हणतात, या बोटाने लावतात बाबा गंध नेहमी. या. हा बरोबर. अरे देवा. झालं आता फुलं. फुल. अहो नाही, बाबा नेहमी म्हणतात असं नाही, त्यांच्या पाकळ्या देवाकडे असतात. तुझ्या बाबांनाच बोलव ना पूजा करायला. अहो ताई, एवढी जबाबदारी तुमच्यावर टाकून गेलेत ते. हा सगळं कळतंय मला. मुद्दाम मला येत नाही ना पूजा करता म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकून दिलाय तो. तिथे बसून लांबून छळतोय मला. अहो काहीतरी का बोलताय, किती प्रेमाने सांगितलंय बाबांनी तुम्हाला. प्रेमाने? नाही नाही, मला छान माहितीये ग. मी छळतो ना त्याला म्हणून त्याचा सूड उगवतोय तो. काहीतरी बोलू नका हो. मला खरं सांगू का, आपलं बबडू पण तुमच्यापेक्षा छान करतो पूजा. त्यालाच बोलव छोट्या कुलकर्णीला पूजा करायला. मग नाही तुम्ही करा. बोला शुभ्राजी. तुम्ही रेडी झाला असाल तर आपण एकत्र जायचं का ऑफिसला? नाही हो, मला आज जमणार नाही यायला. नाही जमणार म्हणजे? म्हणजे मला बरं वाटत नाहीये, त्यामुळे मी येऊ शकत नाही. प्लीज यू गो अहेड. मला वाटतं कालपासूनच बरं वाटत नसावं अनुरागना, म्हणून काल असे विचित्र वागत होते. आई, अहो अनुरागना बरं वाटत नाहीये. हो का? अहो काल तर बरा होता, आला होता तेव्हा. आता मी त्यांना फोन केला होता तर खोकत होते ते. मी त्यांना गरम गरम सूप करून नेऊ का? हो हो नाही. अगं लीना आजी, अनुराग किती करतात आपल्यासाठी. आपण आपल्याकडनं होईल तेवढं करावं त्यांच्यासाठी. खरंच करून दे. आलेच. उदबत्ती डाव्या हाताने, देवाचं उजव्या हाताने करा उदबत्ती ती. हा पेटली. हा आणि फुंकणी मारायची अशी अशी. मधून पेटलीस दोन्हीकडे पेटलीस ती. त्याला काय होतं? हे असं बरोबर आहे, बाबा म्हणतात तसं आपण करायचं. सुगंध आल्याशी संबंध आहे. असं करा बरं. असं. हा बघा आलं की नाही. अगं शुभ्रा, ये 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 बस. नाही आजी, बसत नाही, जरा गडबडीत आहे. अगं काल तू कॉफी न घेताच निघून गेलीस. बस ना. नाही, काल जरा घाईत होते त्यामुळे गेले. बरं, अनुराग कुठे आहेत? त्यांच्यासाठी सूप आणलं होतं ऍक्च्युली. त्याची तब्येत बरी नाहीये ना. अनुराग, त्याला काय झालंय? ते मला म्हणाले की त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ऑफिसला येणार नाहीत असं म्हणाले. फोन केला तेव्हा फोनवर पण खोकत होते, म्हणून सूप आणलं गरम त्यांच्यासाठी. अगं ठणठणीत येतो, जॉगिंगला गेला, येईल आता. माझ्याशी खोटं का बोलले असतील मग ते? शुभ्रा, हे तू त्यालाच विचार. आजी, तुम्हाला सांगू का, कालपासून ना जरा विचित्र वागतायत अनुराग माझ्याशी. मला असं वाटतंय की ते टाळतायत मला. बोलले पण नाहीत माझ्याशी काल धड. कळत नाहीये का? शुभ्रा, अनुराग तुझा चांगला मित्र आहे ना, मग तू त्यालाच जाब विचार की माझ्याशी असं का वागतोय. विचार त्याला. विचारते. हे सूप घ्या, मी निघते, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अच्छा, ऑफिसला चाललीयस का? बरं, पण नंतर निवांतपणे गप्पा मारूया. चालेल. अच्छा.
कितीही ठरवलं की शुभ्राचा विचार नाही करायचा तरी त्याच डोळ्यासमोर येतात. अनुराग, 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 अनुराग. ए गरमागरम पॅटीज. असावरी ते ना जरा फ्लॅट कर अजून पॅटीस, म्हणजे जरा क्रिस्प होईल. हा अहो मिस्टर राजे, मलाही करता येतोय स्वयंपाक. काय झालं तरी मी शेफ आहे. स्वयंपाकातलं मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं करत. देवघरात कसं मी शांतपणे तुझं सगळं ऐकून घेतो, तसं स्वयंपाकघरात तू माझं शांतपणे सगळं ऐकून घ्यायचं. काय बरं शेफ साहेब, आता बघा झालंय का फ्लॅट, होईल का क्रिस? व्हेरी गुड. काय कसा वास येतोय? खरंच खूप खमंग वास येतोय. हं? आता एक माझी शेफ म्हणून तुला ऑर्डर आहे, ते तू ऐकायचीस. काय काहीही बोलायचं नाहीस, मी सांगतो ते ऐकायचं फक्त. काय काय काय? एक मिनिट. ह्याची चव घेऊन तुला सांगायचंय की हे कसं झालंय. हो एक मिनिट, हात धुवून ये. ते राहू दे ग. अहो तुम्ही, मी हात धुते ना. आणि इथे कोण बघणार आहे? पॅटीस बघताय फक्त आपल्याला. हे घे. कसं झालंय? खूप मस्त झालं, एकदम क्रिस्पी, अगदी अभिजित राजे स्पेशल. अरे पावसाळ्यात असे गरमागरम पॅटीस खायची मजा काही वेगळीच असते. बाबा असायला हवे होते ना, धावत आले असते वासाने. आणि तुम्हाला काहीतरी बोलले असते, पण बसून मस्त पॅटीस खाल्ले असते तुमच्या हातचे, एन्जॉय केले असते त्यांनी. काय ना, कुठली गोष्ट एन्जॉय करायला मग ते खाणं सुद्धा असू दे, अख्खं कुटुंब हवं नाही बरोबर. किती छान एकत्र कुटुंब होतं आपलं. काय सगळं विचित्रच झालंय. असावरी अगं कुटुंब काय फक्त रक्ताच्या नात्यांनीच बनतं का? प्रेमाच्या नात्यांनी पण बनतच की. अरे आपल्याशिवाय दुसरं कोण सांगू शकेल? तुला घरात फॅमिली हवी का? एक मिनिट जरा याच्याकडे बघ. हो शुभ्राच्या हाताला मात्र चव आहे. साधं सूप केलंय तरी इतकं चविष्ट झालंय. काय हे अनुराग, 2 तास झाले तुला जॉगिंगला जाऊन. हे बघ, व्यायाम पण लिमिट मध्ये करायचा असतो. अति केला तर शरीराला त्रास होतो त्याचा. त्रास तर असाही होतोच सगळं. कसला त्रास होतोय तुला? ते चालताना पाय ट्विस्ट झाला माझा, त्यामुळे गुडघ्यात थोडा पेन आलाय. पण ठीक आहे, होईल, ठीक होईल जरा. तू काय सूप वगैरे, तब्येत बरी आहे तुझी? मी बरी आहे रे, पण म्हटलं आज सूप करावं. पिऊन बघ मस्त कसं झालंय ते सांग. मस्त मस्त झालंय. तू केलंस? ऑफकोर्स मी केलंय. का कोणी दुसऱ्यांनी केल्यासारखंच वाटतंय का? ते नाही, दुसरं कोण करणार? अच्छा तुझा वाजतोय, मला वाटलं माझं. हॅलो अभिजित, कसा आहेस? हा मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात लीना मॅडम? मस्त. तू कधी आलास गावाहून? कालच आलोय गावाहून. तिकडनं मस्त मी अशी कोवळी कोवळी छान मक्याची कणसं आणली. अरे वा, मला खूप आवडतात मक्याचे दाणे. हा वाटलंच होतं मला. मग तुम्ही या ना इकडे, आम्ही ते मक्याचे पॅटीस केलेत. अरे तुम्हाला दिलं नाही तर दत्ता मारेल मला. नाही मस्करी केली हो. नाही तुम्ही या, आसावरीला पण बरं वाटेल. हो हो नक्की येत. आणि हो अनुरागला घेऊन या. हो अनुराग सुद्धा येईल. ओके बाय. बाय. तू का सांगितलं मी आहेस म्हणून आणि मी येणार आहे म्हणून? मला नाही जायचंय कोणाकडे. अनुराग, अरे कोणाकडे म्हणजे? असं काय करतोयस अनुराग?
अरे कुलकर्णी म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिलीच आहे ना आता. आणि अभिजितने इतक्या प्रेमाने बोलवले. चल तू. अगं पण आजी मी तुला सांगितलं ना, मला नाही जायची इच्छा. तुला माझा प्रॉब्लेम सांगितलाय मी तुला. शुभ्रा ऑफिसला गेली. तुला काय माहित ऑफिसला गेले? म्हणजे अरे ऑफिसची वेळ झाली म्हणजे ती ऑफिसलाच गेली असणार ना. आजकाल जाते ना ती नेहमी. हो तू चल आता. नाही नको, नाही यायचं मला, माझी इच्छा नाहीये. हे बघ, तू नाही आलास तर अभिजित आणि आसावरीला खूप वाईट वाटेल. ते चालणार आहे का तुला? तर मग नको येऊस. हे जे काय तू लगेच इमोशनल ब्लॅकमेल करतेस ना आजी, हा फंडा नको वापरूस प्लीज. नाही यायचं ना मला. इमोशनल ब्लॅकमेल वगैरे काही नाही. चल थोडा वेळ जाऊन येऊ आपण. ठीक आहे चला येतो. खरं सांग, खरंच सूप तू बनवलंस? हो सूप मीच केलंय. आपण दोघंच राहतो ना इथे. मग तू केलं नाहीस याचा अर्थ मी केलं. फोटो काढतो माझा. बाबडू डिलीट कर. डिलीट कर बाबडू. बघू बघू फोटो डिलीट कर. डिलीट कर ना फोटो. चलो कौन शॉट रेडी? हळूहळू सांगशील. अगं मी देतो तुला. बाबडू मला दे ना प्लीज. मला दे ना बाबडू. दे हळूहळू पडशील. बाबडू दे ना प्लीज. प्लीज मला दे ना. अनु राग मला दे ना टेस्ट करायला. द्यायचं शुभम तिला. फ्रेंड जर तू तिला दिलंस तर मी त्याशी कधीच बोलणार नाही. बरं विचार कर. डोंट वरी. दे ना मला. नाही पण तो नाही म्हणालाय. पण मी बोलला नाही. पण तो नाही बोलला. थँक्यू. तब्येत बरी आहे का? हो आता बरी आहे. काय झालं होतं नक्की? खोकला, सर्दी, ताप की सगळंच? व्हायरल होतं आय थिंक. अगं शुभ्रा, बरं झालं आलीस. ये बघ अभिजितने किती छान कॉर्न चाट केलंय बघ. आले. प्लेट भरू का तुझ्यासाठी? नाही आई, उलट तुम्ही आता तिघही जाऊन बसा, मी सर्व करते. अगं आत्ता तर आलीस तू ऑफिस आई, तुम्ही एवढं केलंत ना, आता पुढचं मला करू दे. जा बसा. ऐकणार नाही ती. तुम्ही पण जा. या लीनाताई या. ती ऐकायची नाही. या भाडी. तू पण ना बबरूला भेटलीस ना की त्याच्या वयाची होऊन जातेस. बघू ना तुझं कसं झालं. बघू ना. बघू ना. अगं भाडी. बघू ना कसं. अरे नाही दे. घ्या घ्या. अनुरागला दिलं का? देते. तूही घे ग. हो आई घेते. अनुराग, अनुराग हे घ्या. थांबा थांबा थांबा. मी आणते दुसरी प्लेट. अनुराग, आजची मीटिंग कॅन्सल झाली. उद्या तरी करायची ना? मला उद्या पण नाही जमणार. मला बोलायचंय तुमच्याशी. थांबा ना. आपण नंतर बोलूया. नाही, मला आत्ताच बोलायचंय. प्लीज बाजूला या, नाहीतर मी सगळ्यांच्या समोर भांडी ना तुमच्याशी. या तिकडे.